हाय हॅलो गुड मॉर्निंग. वैशाली वडनेरे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता इकडे सकाळी सकाळी मस्त नाश्त्याची तयारी आहे. तर आज बनवायचं आहे ढोकळा. कालच डाळ तांदूळ वगैरे दळून ठेवले होते. छान असं बॅटर आपलं रेडी आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं मी आणि छान फेटून घेतलं. तेल टाकलं ना तर ढोकळा एकदम सॉफ्ट होतो आणि घशामध्ये अडकल्यासारखा पण वाटत नाही. काही जण कढईत पण करतात, पण माझा कुकर असा पसरट आहे ना, त्याच्यामुळे इझी ठेवला जातो. आणि त्यावर मस्त जिरे मोहरीची तडका दिला आणि ढोकळा एकदम भारी झालेला होता. बाहेरच्यापेक्षा पण आपल्या घरचा ढोकळा एकदम सुपर. आणि साखर वगैरे खूप असते बाहेरच्या याच्यात, तर आम्हाला काही आवडत नाही तो, त्यामुळेच मग घरी करते. आता ड्रॅगन फ्रूट पण खूप प्रमाणात येतं, तेही सोबत कापून घेतले आणि पोटभरीचा नाश्ता एकदम हेल्दी नाश्ता झालेला होता. तर म्हटलं चला आता कपाट आवरायला घेऊ, आज काहीतरी काम काढू. संडे असल्यावर काहीतरी काम निघतंच वेगळं. तर ह्या कपाटामध्ये इतका पसारा, दर महिन्याला जरी आवरलं तरी कमीच आहे. वरचेवर जे आलं ते ठेव, जे आलं ते ठेव. आत्ता मागेच मी त्या आवरलं होतं, तरी पण ते परत आवरायला घेतलं. आणि इथे मेडिसिनचा जो डबा आहे त्याच्यात पण भरपूर गोळ्या, काही काही नाही आहे, काही काहींची एक्सपायरी डेट पण गेली, तेही फेकून देते. तर असं भरपूर आवरायसारखं होतं, तेवढं आवरून घेतलं तर एकदम बरं वाटेल. काम निघाल्यावर चिडचिड होते, पण एकदा आवरल्यावर पण बरं वाटतं. आता हे मेडिसिनचं बॉक्स उघडून बघितलं तर प्रत्येक पॉकेटामध्ये फक्त 2-2, 3-3 गोळ्या. काही पॉकेट होते भरलेले, पण बरेचसेच पॉकेटामध्ये 2-2, 3-3 गोळ्या. त्याही मी कात्रीने कट केल्या, म्हणजे तेवढाच पसारा कमी होईल. आणि कपाट वगैरे सगळं आवरून घेतलं. त्यानंतर दुपारी झोप काढली. तर आज मला माझ्या मैत्रिणीलाही फोन करायचा होता. तिचा आज बड्डे पण आहे. म्हटलं चला फ्रेंडशिप डे पण आहे, तर तिलाही फोन करू आवरणं झाल्यावर. आणि स्वयंपाकाला लागली. तर आज लवकर स्वयंपाक करायचा, त्याचं कारण पुढे मी सांगतेच तुम्हाला. तर इकडे मसाला म्हणजे भाजीचं वाटण तयार केलं आणि आता पातोड्याची आमटी केली. भाकरी पण झालेल्याच होत्या. एकीकडे कुकर पण लावलेला होता भाताचा. स्वयंपाक करून घेतला म्हणजे टेन्शन नाही. तिकडून म्हणजे गावात जायचं होतं, तर तिकडून आल्यानंतर खूप कंटाळा येतो. म्हटलं चला स्वयंपाक वगैरे रेडी करू. हाय हॅलो, शुभ संध्याकाळ. आता सायंकाळचे 6:30 वाजले आणि आज मग 6:15 वाजले. नाही 6:15 वाजले. तर गावात जायचे आम्हाला. आज पाऊस पण म्हणजे उघडलाय थोडा बऱ्यापैकी. खूप मेहरबानी झाली पावसाची. 15 दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे. तर म्हटलं आज गावात जाऊ, थोडीफार शॉपिंग करायची आहे. तर बघू आता काय काय घेणं होतं, काय काय नाही, वेळेअभावी. तर होईल का दीदी एवढं घेणं आपलं? बघू ना आता, जेवढं पाऊस नाही आला पाहिजे फक्त, म्हणजे बस. आणि आज चतुर्थी पण आहे आणि आज फ्रेंडशिप डे. तर सर्व माझ्या गोड मैत्रिणींना तर फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. मम्मा तुला पण हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. मुलगी हीच पहिल्या आईची फ्रेंड असते. आणि दिवसभरात आपण जे मैत्रिणींसोबत शेअर करत नाही ते आपल्या मुलीसोबत दिवसभरात शेअर करतो, काय घडलं काय नाही. त्यामुळे घरातली फ्रेंड म्हटलं तर आज दीदीचे माझ्यासोबत. तर चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ छान होईल. आणि आज संकष्टी चतुर्थी पण आहे, तर जाता जाता गणपतीचं दर्शन पण घेईल. बघू आता पाऊस नाही आला तर म्हणजे मेहरबानीच होईल. चला.
चांदीच्या गणपती मंदिराला पण आज मस्त लाईटिंग केलेली होती आणि बरेच भाविक तिथे लाईनीमध्ये दर्शन घेत होते. पण म्हटलं चला एवढ्या वेळ लाईनमध्ये उभं राहू तर त्यापेक्षा शॉपिंग करून येऊ आणि तोपर्यंत गर्दी कमी होईल. तर आज गावात संडे असल्यामुळे बरीच गर्दी होती. तर सगळ्यात पहिले इथे कॉस्मेटिक शॉपमध्ये आलो. तर कॉस्मेटिक शॉपमध्ये कसं एखाद्या वेळेस ना बरेच वस्तू आपण घरून लिस्ट करून येतो, हे घ्यायचं ते घ्यायचं आणि तिथं गेल्यानंतर काही मिळतं काही नाही मिळत. तर आज इथं बऱ्याच वस्तू मिळाल्या काही नाही मिळाल्या. तर त्यानंतर म्हटलं चला पुढे बघूया. ते म्हणजे साक्षीला पटकन चॉईस होतच नाही. बऱ्याच वेळेस आहे तिच्यासोबत जावा ना तर कधी कधी बोर पण करते, पण मग तिला पण जोडी नसतं. त्यामुळे म्हटलं चल येते तुझ्यासोबत. आणि इथे ह्या शॉपमध्ये आलो आम्ही, आज पहिल्यांदाच आलो. पण मस्त इथे पण भरपूर रिजनेबल रेटमध्ये पुढे आल्यावर गणपती बाप्पाचं मंदिर लागलं. तर म्हटलं चला इथे तरी दर्शन घेऊ. तिथे लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा आता कोणत्याही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं एकच. आता इथे एकदम मस्त मंदिर आहे, घरामध्येच असं बांधलेलं आहे आणि छान दर्शन झालं. साक्षीने पण आता दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही घरी येणार होतो. म्हटलं चला आता पावसाचं वातावरण आहे, पण चप्पल बाकी होत्या, चप्पल बघितल्या आणि चप्पलही घेतल्या. तिने पण घेतल्या आणि माझी चप्पलच तुटली होती. मग मी पण एक चप्पलचा जोड घेतला आणि आता घरी यायला निघालो. तर थोडीशी पेटपूजा, पाणीपुरी खाल्ली आणि घरी आलो. तर निघताना थोडंसं ओलं झालं. मला खरंच दुसऱ्या दिवशी सर्दी झाली, म्हणजे काल खूप सर्दी होती. त्यामुळेच मी आज व्हिडिओ अपलोड केला आणि खरं कालच व्हिडिओ आला असता, पण काल इतकं सर्दीने जाम झालं तर थोडं का होईना ओलं होऊनच गेलो. पाऊस थांबतो आणि एकदम पहाड जोरात येतो. आता इथे जे शॉपिंग होती मी ती काढून ठेवली, कारण की काय एकदा ठेवलं ना साक्षीला काही दम पटत नाही, ती लगेच वापरायला बी काढते, म्हणजे शेअर दाखवायचं बी तुमच्यासोबत राहून जातं. तर म्हटलं चला आता काढून पण घेऊ. आणि चप्पलचे जोड घेतले, बाकीच्या ज्या वस्तू घेतल्या त्याही काढल्या मी. जास्त काही नाही, जे गरजेचं असतं ना आम्ही तेच शॉपिंग करतो. जास्त पण असं एक्स्ट्राचं काही खरेदी करत नाही. तर आता मी जे घेतलं ते दाखवलं. मुरमुरे घ्यायचे होते कारण की चिवडा करायचा होता. आता दर महिन्याला म्हणजे चिवडा असतोच आमच्याकडे नेहमी. आता चांगला एखादा महिना झाला असेल तर चिवडा संपलेलाच होता. आता गावात जाणंच झालं नाही, त्यामुळे ते मुरमुरे पण आणले नाही. आणि प्रसादला बऱ्याच वेळेस सांगितलं ना तर मुरमुरे आण, तर बऱ्याच वेळेस म्हणतो मी विसरलो. त्याच्यामुळे म्हटलं आज सगळं काही आठवणीने घेऊ. तर चला मग बाकीच्यांची जेवणं झाले. आम्ही पाणीपुरी नेटकीच खाल्लेली होती. म्हटलं आता चला हे ज्या पिशव्या रिकाम्या करू आणि सगळं जागेवर जे वस्तू जाऊ देऊ, त्यानंतर जेवायला बसू. कारण की जेवण झालं का मग नंतर काही काम सुचत नाही. तर म्हटलं जेवणं वगैरे करून घेतले का भांडे वगैरे सगळं आपलं किचनमध्ये परत तेच काम. तर सगळ्यात आधी हे करून घेतलं. चला मग आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान छान कमेंट पण करत जा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत छान अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.